अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावात तब्बल 200 बोगस मतदार नोंदी झाल्याचा आरोप मराठा सेवा संघाने केलाय। बीएलओ कडून संशयास्पदरित्या मतदार नोंदी झाल्याचा आरोप आहे। जळगावात जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांनी ठिय्या मांडलाय। प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिक्षकांनी केलाय। प्रलंबित मागण्यांसाठी शैक्षणिक व्यासपीठ संघटनेने आंदोलन केले। येवला नगरसूल महामार्ग प्रशासनाने 10 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान तात्पुरता बंद ठेवलाय। पूल दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावरील नियमित वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली। उत्तर पुणे जिल्ह्यात यात्रेनिमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलं होतं। या शर्यतीच्या वेळी चक्क बैलगाडा शर्यतीला झोपलेले 2 वासरं थेट व्यासपीठावरती गेले, त्यामुळे व्यासपीठावर गोंधळ उडाला। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी भाववाढीसाठी आक्रमक झालेत। याबाबत बीड शहरात महत्त्वाची बैठक पार पडली। शेतकऱ्यांनी सरकार विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला। जळगाव जिल्ह्यात थंडीचं प्रमाण वाढत असल्याने हळदीच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे। थंडी वाढल्याने हळद पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले। शिराळा तालुक्यातील शिवरवाडीमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। शिवरवाडी गावात बांधकाम कामगारावर या बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला। पंढरपुरात ऊसर संघर्ष समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। ऊसाची पहिली उचल 3,500 रुपये द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। बीडच्या पाटोदा तालुक्यात वीज कंपनीने कसलाही परवानगी न देता शेतकऱ्यांच्या शेतातून वीजवाहिनी आणि विजेचे खांब उभारले। या प्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। धुळ्यातील अंबिकानगर परिसरातील रहिवासी सांडपाण्याच्या समस्येमुळे हैराण झालेत। पालिका याबाबत उपाययोजना करत नसल्याने नागरिकांनी महानगरपालिकेबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली। शिंदखेडा तालुक्यातील वर्धमान कोटेक्स कंपनीच्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। कंपनीमधील मोठ्या मशिनरीच्या होणाऱ्या कंपनीमुळे अनेक घरांना तडेही गेले। या विरोधात गावकऱ्यांनी आंदोलन केलं। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नगरपालिका निवडणूक स्ट्रॉंग रूमच्या सीसीटीव्ही कॅमेराची हार्ड डिस्क बदलण्यात आली आहे। कमी क्षमतेच्या हार्ड डिस्कमध्ये 21 डिसेंबर पर्यंतचा सीसीटीव्ही फुटेज डाटा साठवला जाऊ शकत नव्हता। या कारणाने नवीन हार्ड डिस्क लावण्यात आल्या। गुजरात महाराष्ट्र राज्याच्या पालघरच्या हद्दीतील सीमावाद मिटवण्यासाठी दोन्ही राज्यातील प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत। गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रशासनाकडून या ठिकाणी संयुक्त सीमा निश्चिती मोजणीला सुरुवात झाली आहे। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून थंडीचा जोर वाढलाय। हंगामी बदलामुळे तापमानात मोठी घसरण झाली आहे। जिल्ह्याचा किमान पारा तब्बल 8.4 अंश सेल्सिअस इतका नोंदवण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे। अहिल्यानगर इथं 7.5 अंशापेक्षा कमी पारा नोंदवला गेला। 9 ते 11 डिसेंबरसाठी थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे। गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनेक गुन्हे घडत असून गृह विभागाने गोंदिया जिल्ह्याला दुसरी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ही देवरी उपविभागाला दिली आहे। या व्हॅनमध्ये एक फॉरेन्सिकची टीम असणार आहे आणि ही टीम गुन्ह्याच्या अनेक बाबी तात्काळ तपासण्यासाठी मदत करेल। प्रचारात महापुरुष संतांचे फोटो वापरण्यावर बंदी आणा हिंदू जनसंघर्ष समितीने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडे ही मागणी केली आहे।